गवारीची भाजी सगळेच जण करतात, पण एकदा अशा पद्धतीने करून बघा. एक सोडून 2 चपात्या खाल आणि एवढी चटपटीत भाजी तयार होते ना, तर अवघ्या 5 ते 6 मिनिटामध्ये तयार होते. त्यासाठी इथे मी इलायती गवार घेतलेली आहे. कोवळी आहे, ती अशी निवडून घेतली, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतली. त्यासाठी बघा इथे मी 2 ते 3 कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहे. आता हे कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, भाजी कुठलीही असू द्या, कांद्याशिवाय भाजीला चवच येत नाही बघा. तर इथे मी 3 कांदे घेतले बारीक आणि त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता बरेच जण गवारीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण इथे आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवते. अगदी झटपट 5 ते 6 मिनिटामध्ये तयार होते. तुम्ही कधीही आणि केव्हाही करू शकता. आता बऱ्याच वेळेला बघा, आपण जेव्हा इलायती गवार करतो ना, तेव्हा ती चवीला सुकी केली तरच छान लागते. नाहीतर मग पातळ जर तुम्ही रस्सा बनवला तर ती चवीला लागत नाही. परंतु जेव्हा गावठी गवारीची भाजी करतो ना, तेव्हा ती बघा रस्सा भाजी काळ्या वाटणाची अगदी ती चवीला खूप छान लागते. गावठी गवार, गावरान गवार बोलतात बघा. तर ती अशी बारीक आणि कोवळी जर आणली तर ती रस्सा भाजी बनवली ना तिची, तर ती पण खूप छान चवीला लागते. पण आज मी तुम्हाला इथे इलायती गवार दाखवत आहे. आता ही इलायती गवार स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर आपण एक कढई तापायला ठेवायची आहे. कढईमध्ये बघा 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल तुमच्या आवडीप्रमाणे, क्वांटिटीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची फ्रेश पानं टाकायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी हे चांगले तडका बसवून घ्यायचा आहे फोडणीला. आणि त्यानंतर बघा इथे मी बारीक चिरलेला कांदा आणि त्यामध्येच लसूण टेचून टाकलेला आहे. लसूण टेचून टाकल्याने बघा भाजीची चव अगदी दुप्पट वाढते, म्हणजे भाजी चवीला अप्रतिम होते. तर कधी पण आहे ना लसूण टेचून टाकायचा आहे. तर मी इथे लसूण टेचून टाकला आणि तो कांद्यासोबतच टाकायचा. जर तुम्ही अगोदरच फोडणीमध्ये जिरी मोहरी टाकल्यानंतर लसूण टाकला तर तो खाली चिकटला जातो, जळला जातो आणि भाजीची चव बिघडू शकते. त्यामुळे तो कधी पण कांद्यामध्ये परतायचा. कांदा टाकला, आता त्यामध्ये मी लसूण पण मिक्स केलेला आहे बघा. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि अधूनमधून सतत असं हलवायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे. फोडणी देताना जेव्हा तुम्ही कांदा तेलामध्ये परतून घेता, तेव्हा पूर्णपणे त्याचा ओलसरपणा नाहीसा झाला पाहिजे. कांद्याला तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा, म्हणजे तर भाजी चवीला छान होते. त्यामध्ये बघा लाल तिखट 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. त्याचबरोबर हळद पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे. धना पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे. हवं तर तुम्ही गरम मसालासुद्धा अर्धा चमचा टाकू शकता. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जे आपण गवार धुवून त्यामध्ये मिक्स करायचे आहे, पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. आणि भाजी शिजवण्याची पण एक पद्धत आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील किंवा रेसिपी मी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आता हे मी मिक्स करून घेते बघा. मसाले टाकल्यानंतर गवार व्यवस्थित तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये. आता मी एकही पाण्याचा थेंब टाकणार नाही. पाण्याचा थेंब न टाकता बघा ही मी गवार कशा पद्धतीने शिजवते आणि अशी जर शिजवली ना तर भाजी चवीला खूप छान होते. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी चव लागते. भाजी कुठेही कमी जास्त मिठाचं प्रमाण होत नाही, खारट अळणी लागत नाही आणि चवीला एकसारखी लागते. आता मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. त्यावर एक झाकण ठेवलेलं आहे. पाण्याचा थेंब एकही मी टाकलेला नाही आहे, बघू शकताय तुम्ही. आता त्यामध्ये बघा झाकणामध्ये पाणी घालायचं आहे. जेव्हा कधी पण तुम्ही भाजी शिजवता तेव्हा कडधान्य असू द्या किंवा गवार असू द्या, फ्लावर, कोबी जेव्हा तुम्ही शिजवता तर कोबी, फ्लावर हे वाफेवर शिजवले जातात, परंतु गवारीला थोडासा वेळ लागतो. गवार पण शिजली जाते पण एकदम ड्राय होते आणि नंतर मग खायला अशी कोरडी वाटते भाजी आणि आता उन्हाळ्यामध्ये लवकर जेवण जात नाही. त्यामुळे अशी जर ओलसर भाजी असेल तर खायला पण छान लागते. तर मग आता झाकणामध्ये पाणी ठेवलं ना तर बघा ती वाफेवर छान शिजली जाते आणि ओलसरपणा भाजीला येतो आणि अगदी पटकन 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजी शिजली जाते. तर झाकण काढून अशी फक्त अधूनमधून 2 ते 3 वेळा हलवायची आहे. 1 ते 2 वेळा हलवले तरी पुरेसं होते. भाजी पटकन शिजली जाते. त्यामध्ये बघा कवळी गवार असल्यामुळे पटकन शिजली जाते. तर गवार आणतानाच अशी कवळी बघून आणायची, म्हणजे पटकन शिजली जाते.
आता मी पुन्हा भाजी हलवली आणि पुन्हा झाकण ठेवलं. 1-2 मिनिटामध्ये भाजी पूर्णपणे शिजली जाईल आणि त्यानंतर मी गॅस ऑफ करणार आहे. पण आता बघा मी अजून एकदा झाकण काढलं आणि अधूनमधून हलवते. तर बघा भाजीला ओलसरपणा आलेला आहे. पाण्याचा एकही थेंब न घालता भाजी अगदी पटकन शिजली जाते. आता यामध्ये सर्वात शेवटी शिजत आल्यानंतर दाण्याचा कूट टाकायचा आहे. दाण्याचा कूट टाकताना पण अगदी बारीक टाकायचा नाही आहे. थोडासा जाडसर असा कूट करतो ना आपण मेथीच्या भाजीला किंवा गवारीच्या भाजीला, असं आपण काही भाज्यांना बघा आपण दाण्याचा जाडसर कूट टाकतो, तसं दाण्याचा जाडसर कूट टाकायचा. आणि जेव्हा आपण रस्सा भाजी बनवतो त्यावेळेला आपण बारीक कूट वापरतो, म्हणजे भाजी मिळून येते. मग हा जाडसर दाण्याचा कूट टाकला ना तर भाजी चवीला खूप छान लागते, अगदी चटपटीत होते बघा. तर आता मी पुन्हा दाण्याचा कूट टाकल्यावर हलवलेले आहे. तुम्ही भाजीचा कलर बघू शकता आणि भाजी पण बघू शकता. एवढी छान होते ना की एक सोडून 2 चपात्या खाल आणि तुम्ही टिफिनलासुद्धा लहान मुलांना देऊ शकता. चुटकीत असं लहान मुलं बघा टिफिन फिनिश करून येतील. आणि मिरचीचं प्रमाण, लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अगदी लहान मुलांना जर द्यायचं म्हटलं तर कमी प्रमाण ठेवायचं आहे. आता भाजी शिजली की नाही मी एक गवार अशी दाबून बघितली तर भाजी छान शिजलेली आहे. तर अशी ही चटपटीत गवार नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.